ऐक ना लका पायल. हा अरे लय भूक लागली काहीतरी नाश्त्याला नाही तर काहीतरी जेवाय कर ना. भूक लागली हा म्हण ना. तुम्हाला सारखीच कशी हो भूक लागती आता माणूस आहे म्हणले भूक लागणारच ना काय मग आता काय. अहो पार इथं दाना नाही राहिला घरात कशाचा पार. तुम्ही जा बरं आता गावात जाऊन या काहीतरी कामधंद्याचं बघा जा. ही रात्रीचीच भांडी आता घासते मी. आता तेवढी घासून झाली का बघते काय आहे का शिल्लक. पीठ पण नाही अहो घरात. अरे लय लागली भूक काहीतरी बघ असलं तरी भात बीत कर नाही तर मग. अहो तुम्हाला सांगितलं ना पार बाजरी नाही का काहीच नाही घरात. गहू नाही. मी म्हणलं ते रेशनचे गहू बघावे तिच्याकडं तर ते पण आहेत. तर मला म्हणली किडे पडलेले गहू आहेत ते देते म्हणली स्वस्तात. आता त्या तसं खायचं का हो. काय परिस्थिती आणली तुम्ही. जा तुम्ही उठा जा कामधंद्याचं बघा काहीच जा. नाही खरं. अहो असतं ते दिलं नसतं का मी. काकी कोण बघ उसन काय आलं तर. आता भीक मागायला पाठवता का मला. उसन म्हणतोय भीक मागा नाही म्हणेन मी तुला. उसनं म्हणजे तेच झालं ना भीक मागणंच झालं. नाही बाबा मी नाही जाणार मागायला. बरं जाऊन दे मी सांगतो काहीतरी. माझ्या बापाच्या दारात असताना असं नाही कधी झालं माझं. अरे आणतो ना बाबा थांब जातोय मी. जा म्हणजे काम आज आहे ना करूनच आले पाहिजे बघूनच आले पाहिजे काहीतरी. बरं. काम भेटलंच पाहिजे काहीतरी. हा नुसतं खायला कार बुईला भार असा नवरा भेटलाय मला. कुठे सोमा? ते गावात गेलेत. गावात गेलाय? हा कसा गेला? हा फोन उचलीत नाही तो. हा फोन अहो त्यांच्याकडे फोनच नाहीये. काय येड्यात करतात काय मला फार? अहो नाही खरंच फोन नाही. त्यांचा फोन आहे ना त्यांनी कोणाला तरी दिलाय 2 दिवस झाले. असं दुसऱ्याच्या घरी मी पाऊल टाकत नाही. रस्त्यात भेटत नाही. मी आलं की कुठं असं मान फिरून जातो. माझ्या पैसे सोय काय केली त्यांनी? पैशाचं ते पैशाचंच बघायला गेलेत अहो. काय एका दिवसात असे पैसे रस्ते काय असे काय झाडाला लागलेत काय कोणाकडे कोणी बी देत नाही ते म्हणले बघतो. परिस्थिती आली एखादी इकडे इकायचं मोकळं व्हायचं त्यातून. पण आमचे पैशाचे काय करायचं सोय? हा दोन दिवसासाठी वेगळं 2 महिन्यासाठी वेगळं. आता झाले ना 15-16 महिने. अहो आता तुम्हीच सांगा मी तरी काय करू. बघतात बोलून घ्या ना मग त्याला. मी काय असेल ती काय घरी मी इथं माणसं आणल्यावर काय करायचं मग? आम्हाला काय पैसे लागत नाहीत काय? नाही तुमचं बरोबर आहे. बरोबर नाही चुकीच नाही तसलं. बरोबर आणि चूक काढाय नाही आलेलं मी इथं माझी. मला बाय पैसे सोय पाय हलणार नाही तोवर मी इथून. नाही तर मला पुढे टोकाच पाऊल माझ्या डोक्यात लय असं विचार येतोय आता. नाही बघू ना मला जरा कुठं संध्याकाळ असं तिथं जाऊन बोला. मी इथं बसतो. जा बघू ना माझ्या तोंडाकडे राहा तुम्ही. तुमच्या बाय माणसं पुढे मला काय बोलता येत नाही. जा अहो आता कस काय आवाज देऊ त्यांना. जिकडे असतील तिथं बघून या. गावात असतील गावात. मी इथंच बसलेलो. मी हलणार नाही इथून पैसे घेतल्याशिवाय. अहो ते पैशाचं तुम्ही हलताय की इथून. जाओ बघा पैसे सोय करा तुम्हाला माझी. पाणी देते. काय नको मला पाणी पिणी सगळं हाय आमच्या घरी. घरूनच आलोय मी. बरं, बसा तेव्हा गाडी तुम्ही. घेत नाही मग काय करू मी? बघते मी. ओ ऐकलं का. हा इथं ना ऐकायला दे. लांबा का कुठं आहे तिकडं? इथूनच ऐकाय मग काय दिसलं नसतं काय तेव. उगा आपलं नाटकं करीत येत. म्हणत होते तुम्हाला मी चांगली. तुमच्याकडनं एक काम दड होत नाही. गप्प बसा. बोला की नितीनराव. पैशाच काय केलंय? देतोय कुठं पळून चालू इथंच आहे की आता. पळून तर सारे दुनिया जात नाही. आम्हाला काय लागत नाहीत काय पैसे? हा, आम्हाला काय जगायचं नाही काय? चाललंय बघू. किती दिवसासाठी घेतले होते? 2 महिन्यासाठी घेतले होते का किती दिवसासाठी घेतले? झालेत किती महिने सांग? झालं 2-4 महिने झाले जास्त. काय 16 महिने झाले. 16 महिने भाऊ. पैसे सोय कर माझी. मी तर हालत नाही तवर. तू फोन उचलीत नाही गाठ भेट घेत नाही. तुझं वावर एक नाही काय कर. माझे पैसे सोय लावा. मी माणसं पाठवून घरी याला उचलून नेईन. मग काय करणार तुम्ही? अहो ते गेले होते सर. तू गेलेले ना हो तुम्ही. काय गेलेले काय? ती काय पाईपलाईन खांदाय गेलेला असेल कुठं काहीतरी करायला गेला असेल. ते पैसे काय पाय असे काय रोजावर येतात काय? ती अमाऊंट 2-4 लाख रुपये माझी झाले ना. 3 लाखाचे किती झाले दादा? 15 महिन्याचे. अहो होतंय लवकर थांब थोडं काम. 5 रुपये टाकले पैसे सोमा थांबा. आणि
वर्ष झालं, वर्षाच्या पुढे मला त्या मुद्दल याज, आता त्याला मी व्याज लावणार सगळं काय असेल ती. चक्रवाढ कुठं असतं चक्रवाढ आहे ती, मग तू दे ना तू मुदतीच्या आधी, मला दुसरीकडे द्यायचे, दुसऱ्यांना बोली केली मी, माझी सोय कर. तसं तर पैसे राहतो आपण उसनं बोली केली ती याचा विषय नव्हता निघाला विषय मी काय भिकारी फेकाय काय उसनं द्यायला काय 2 महिन्यासाठी 16 महिने कोण उसनं देतो, कोणाचा बाप पैसे देतो एवढे? देताना अगोदर बोललो होतो का तुम्ही की उसनं देतोय एवढे पैसे कुणीच देत नाही. हे असलं आता अंग काढून घेत असं इथं सटकीन मी त्याला. अहो नको नको तसं नका मग काय 16 महिने 3 लाख रुपये काय उसने देतात का पैसे? अहो साहेब झालंय आता त्यांचं काम, ते कामाला लागले का लगेच आम्ही तुमचे थोडे थोडे देऊन कामाला लागून ते काय पैसे मिटायसारखेत काय? 3 लाख रुपये मिटत काय असे जाब झालेच नाही 4.5 लाख रुपये नितीनराव अहो, देतोय बघतो ना काय कुठं काय तरी. बोलताय कोणाला जेव्हा घरापर्यंत येतं ना तेव्हा कळतं पैशाचे दुसऱ्याला पैसे लागतात. इथं मी माणसं आणि द्यायला देतो कशाला मोठ्या आवाजात माणसं कोण ऐकायला जाते कशाला आमचा आब्रू तीन उडीत मला ना शांततेत घेतलं नाही का म्हणा एक काम करा, ही सोनं खरं आहे खोटं आहे काय? अहो हे कशाचं खरं आहे? खरं आहे नाही ना, मग ते घरात काय असेल ते काढा आणि ते पैसे द्या. घरात काहीच नाही राव. निघा, मी हात लावित नाही तुम्हाला. पैसे द्या, माझे पैसे द्या. अहो आता घरात काय नाही काहीच काय नाही ना, देऊ? भीक मागायची वेळ आणलेली तू माझ्या पण. तू नाटक करू नका आता. आता काय ते तिथं सटके. देतोय राव पैसे, तुम्ही कुठले पैसे एवढं देतो आता तू? तोंडी लावले, मग आता काय करायचं? नाही दिलं काय एक शब्द सुद्धा निघाला नाही पाहिजे तुझा माझा पैसे पाहिजे. तू काय हो रोबाप करतो काय माझ्यावर? मग काय- यो, 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 नितीनराव, तिकडे. इकडे चला चला ऐका इकडे चला, तुम्ही दोघं माझ्या घरी चला कामाला. एक मिनिट, पैसे देत नाही बरोबर, असं म्हणलं ना. नेमकं काय झालं? मा हे पैसे आबा यांनी पैसे घेतलेले आहेत आणि पैसे घेतले 2 महिन्यासाठी झालेत 16 महिने. काय करू मी आता? अहो पैसेच नाही ह्याच त्या बायकोचं काय संबंध? कोणाचा? ह्याचं पैसे ह्याला दिलेत का बायकोला बघून दिले? तो माघारी बोलायला लागलाय त्याला अहो, शिकत. माघारी बोललाय. एक काम करा, ऐका तुम्ही दोन तुम्ही मिनिटं ऐका. ऐका. एक मिनिट, आम्ही शेजारी आहे, आम्ही काल ऐकून आलो. तुमची गोष्ट बरोबर आहे, तुम्ही पैसे दिले तुम्ही मागा, पण असं बाई माणसाला पकडून येणं बाय शक्य का माणसाला तुम्हाला? पकडून नाही, मी पकडून नाही चाललेलं. मला काय पकडून नेऊन काय तिथं काय खरं काय करायचं तिथं? माझे पैसे सोय तुम्ही लोक लावणार आहेत का? अहो विषय तसा नाहीये. तसं नाही, पुढे बोलायचं अधिकारच नाही तुम्हाला. तुम्ही लावणार का माझे पैसे? तुम्ही पैसे देत असले मी असं नाही कोणी देतं का? देत नाही ना, मग अजिबात बोलायचं नाही. एकच मिनिट ऐका तुम्ही. पैसे आजचे येऊ द्यायचे. असे तो हुमरी तुमरी येऊन येतं नाही हुमरी बघा. तुमरी नाही, मी त्यांना काय करणार आहे, दोघाला कामाला नेणार, ह्याच्या ज्याने पैसे सोय कर तवरी बायको माझ्या काम करीन, शेण उचलीन, काही ऐका करीन. थोडं, एकच मिनिट ऐका. चालन राहतात ना साधारण तसं राहू माझे द्या. पैसे त्याशिवाय पर्याय नाही. त्याला थोडे काहीतरी 4 दिवसाची 8 दिवसाची तुम्ही मुदत द्याल का? झाले ना 16 महिन्याची, तुम्हाला माहित नाही, अहो, तुम्ही आता आले ताबा. असू द्या. वयस्कर माणूस आहे म्हणून मी गुढीत मी आहे. बाकीचं नाही तुम्हाला काय सांगू शकत. बाबा ह्याला महिनाभर मुदत द्या, त्या मुदतीत नाही दिल्या तर मग काय मला ठेवा, तशी लेखापडी करून घ्या त्याकडनं. तुमचीच घ्या ना, मला तुमची नोटरी एक तुमचा एक काम चेक करा, द्या. तुम्ही स्टॅम्प आणा, आम्ही सह्या करतो दोघं. कोणाचे? साक्ष म्हणून बाबा महिन्यात नाही पैसे दिले, आम्ही देतो कामाला तुमच्या. येडे झाले काय तुम्ही? देणार आहे का तुमची पैसे? नोटरी मागतोय मी. तुम्हाला पकडन अहो तुम्हाला. नाक पकडायचं मला एक सांग, काय येतो? पैसे मला दिले तू पुढं मला दाखव. मी काय हे म्हणते, आता एक काम करा, अहो, कशाला? ऐका ना, अहो. काय तू मला सांग? मला हात लावला नाही तुम्ही. हा? पुरावा काय तुझ्याकडे? मुस्काळ पुढे इथं पैसे दिले मी तुला, कापून टाकल्यावर रस्त्याला कळन मग. थोडं माणुसकीने वागावं जरा. पैसे नाही दिले तुला, अहो ऐका मागव ना. चल, हो मागे चल. इतकं काय माझे पैसे सोय करा. मला हात लावायचा अधिकार नाही तुम्हाला. म्हातारा माणूस आहे मी, परत म्हणता लागलं फिकलं नाही. इकडे बघ, अहो त्यांना लागले. 1 मिनिट लागू दे, काय नाही फाशी देत त्याला. तू माझे पैसे सोय करूस तर ही शेण उचलीन, काय करेन नसेल जमत पैसे सोय कर, अहो, आणि तुम्ही नका उचलायली. ना, तसं नका करू. अहो, वाचवा ना मला तुम्ही. आबा सोडा ना तुम्ही. अहो, मला हो, चल. वाचवा ना. वाचवा नाही अहो, तुम्ही त्यांना अजिबात लागलंय, बोलायचं नाही. त्यांना शेजारी बघू शेजारी द्या मला. शेजारच काम अहो, असतं. कुठं? चला हो इकडे. ऐका. मी आणि तू वाटलं पोलिसात फिलिसात देईन मी, असे कुली तू माणसं अहो, सगळे त्यांना बाय पैसे सोय त्यांना नाही. होते चल. अरे काय सोमा, कशासाठी पैसे घेतलेस तू? हा, अरे थोडे थोडे फेडायचे की त्यांचे पैसे. बरे का आता बायको नेली दुसऱ्याचे बांध साळायला. अरे काम करायचं, कष्ट करायचं, घरात बसून असतो नुसतं. जरा काम धंदे बघत जा ना. आता आम्ही बघतो शेजार पाजारी आहे, ती राबती तू काहीच काम करत नाही. बरं आहे का आता नेलेली? झाली आता चूक माझ्या, मला अरे तुम्हीच काय करावं चूक लागणार. झाली म्हणतोस? थोडी लाज वाटली पाहिजे होती. जा आता पाया पड, बायको आण म्हणा मी कामाला राहतो. उठ. दिवस पर्याय आहे. आता तसं नसतं बाबा, ते पैसे घेताना कळलं पाहिजे ना तुला. कष्ट करायची असती, पैसे घेताना गोड वाटते. पाया पड आणि आपली बायको घेऊन ये म्हणा. आणि नाही पैसे महिन्याभरात मिळले तर आम्ही दोघं कामाला येतो. बर बायको घेतल्याशिवाय येऊ नको. त्यांच्या हात पाया पड आणि आण बायको. कष्ट करायला नको याला, नुसतं आयतं बसून खायला पाहिजे.